नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव जयस्वाल ॲम्बिशन करिअर अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण आजचं इंग्रजी लेक्चर आहे आणि इंग्रजीचे काही PYQ क्वेश्चन आपण पाहणार आहोत। भाग क्रमांक 8वा असेल। यापूर्वी आपण 7 भाग अपलोड केलेले आहे, आजचा 8वा भाग आहे। येणाऱ्या जे परीक्षा आहेत TET आहे, वनरक्षक आहे, न्यायालयाची भरती आता या महिन्यात आहे। त्यासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, कारण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत विद्यार्थी मित्रांनो। येणारी ॲड परत तलाठी आहे, सरळ सेवेची इतर पदही येणार आहे, बऱ्याचशा जागा येणार आहेत, सोबतच कृषी विभागाच्या बी खूप साऱ्या जागा येणार आहेत। तर तुम्ही तयारी करा, कारण तयारी करणं खूप महत्त्वपूर्ण काम आहे। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, आज स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगात तुम्हाला फक्त आणि फक्त एक विषय वाचवू शकतो, तो आहे इंग्रजी। कारण बऱ्याचशा जणांची इंग्रजी इथं परफेक्ट नाही, गणित बऱ्याचशा जणांचं पोलीस भरती असल्या कारणानं परफेक्ट बी आहे, परंतु इंग्रजी विषय तुम्हाला परफेक्ट करणं आहे। त्यासाठी तुम्हाला आज आपण काही ट्रिक्स अनलॉक करून देणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तयारी करायची असेल तर ॲम्बिशन अकॅडमी पुसदची ॲप डाउनलोड करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून किंवा गुगल प्ले स्टोरवर जाऊन लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो। चला समोर जायचं। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या 2 बॅचेस ऑफलाईन चालू आहेत। ज्या कोणालाही बॅचेस घ्यायचे असतील तर बघा, लेखी प्लस फिजिकलची तयारी करून घेणार आहोत। राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस, सोबतच वनरक्षक भरती येणार आहे, त्याची तुम्हाला तयारी करायची असेल लेखी प्लस फिजिकलची, तर ही बॅच आपली 10 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे। 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे दोन्ही बॅचची। दोन्ही बॅच तुम्हाला कॉम्बो प्राइजमध्ये भेटत आहे आणि विशेष म्हणजे 100% सांगतो तुम्हाला, इथे तयारी चांगल्या पद्धतीने आम्ही करून घेईल। भरपूर सराव पेपर तुमचे सोडून घेणार आहोत। 5 किलोमीटरची तयारी असो किंवा मग 3 किलोमीटरची मुलीची तयारी असो, सोबतच तुम्हाला जर म्हटलं मी राज्य उत्पादन शुल्कची जास्ती तयारी करायची पोलीस भरतीसारखी, तेही तयारी आम्ही तुमची संपूर्ण करून घेणार आहोत। यामध्ये आपण विषय कोणते शिकणार? अंकगणित ट्रिक्सनुसार, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, GK आणि करंट अफेअर्स। ओके, तर हे सर्व विषय आपल्याला कॉम्बो बॅचमध्ये मिळतील। दोन्ही विषय सारखेच आहे, फक्त बॅच जी सुरू होईल, बॅच आपली 10 एप्रिलला सुरू होणार आहे सकाळी 7:30 वाजता। तुम्ही सर्वांनी बेसिकपासून लेक्चर करायचे आहे। ज्या कोणाला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82। ओके, लवकरात लवकर आपली ॲडमिशन बुक करा आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा। प्रश्न किती लवकरात लवकर तुम्हाला सोडवता येतात। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलेला आहे? ही सेड दॅट अकाउंट्स वुड बी क्लिअर्ड व्हेन ही केम बॅक डज इन ॲक्टिव्ह व्हॉइस। आता याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करा। हे जे वाक्य दिलेलं आहे वरचं, याला आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे। ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचे सूत्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आता हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलं आहे बघा, इथं वुड वर्बचा आणि वुड काय आहे? वुड जे आहे याला आपण म्हणत असतो बघा, ज्याला आपण मॉडेल वर्ब्स म्हणतो। वुड काय आहे? मॉडेल वर्ब्समध्ये ते मॉडेल वर्ब्स, मॉडेल वर्ब्समध्ये त्याच्यासोबत V3 असेल तर हे पॅसिव्हचं वाक्य आहे। मॉडेल वर्ब प्लस V3 असेल तर ते काय असेल? पॅसिव्हचं वाक्य आहे। तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये चेक करायचं आहे। ॲक्टिव्हमध्ये पाहिजेत असेल तर हे वर्बचा थर्ड फॉर्म आहे, त्यात आपल्याला क्लिअर पाहिजेत असते। आता इथं क्लिअर्ड आहे तर इथं आपल्याला क्लिअरच वर्बचा पहिला फॉर्म चेक करायचा आहे। वर्बचा पहिला फॉर्म कुठं दिलेला आहे चेक करा, कुठं दिलेला आहे बघा। ही सेड दॅट वुड हॅव क्लिअर्ड, हा येणार नाही। ओके, वुड हे बघा, ही सेड दॅट ही वुड बी क्लिअरिंग, हे येणार नाही। मग बघा, ही सेड दॅट ही वुड क्लिअर, ही वुड क्लिअर आपल्याला चेक करायचं होतं, म्हणजे वुड प्लस V1 चेक करायचं होतं, वुड प्लस V1। तर हे एवढी एक ट्रिक आहे, या एका ट्रिकनुसार तुम्ही सहज प्रश्न सोडवू शकता। वुड प्लस V1 चेक केलं, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं। ऑप्शन क्रमांक C हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाला टॅकल केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्सवर टाका तुम्हाला कोणता पार्ट अवघड जाते, त्या पार्टवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करत चला। बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हटलेला आहे? चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द कीवर्ड्स। आता या कीवर्ड मधून आपल्याला एक जे हे शब्द दिलेला आहे त्याच्यातले आपल्याला काय नियरेस्ट मिनिंग म्हणजे जे मिळता जुळता शब्द आहे ते आपल्याला चेक करायचं आहे। कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा। याचं नाव होतं बिगविल। ओके, तर याचा अर्थ काय होते? तर याचा अर्थ होते फसवणे। याचा अर्थ काय होते? फसवणे, फसवणे। आता तुम्हाला माहित आहे फसवणे, एखादी गोष्ट फसवणे, तर याचा अर्थ आपण त्याला कोणते कोणते शब्द लावू शकतो? चीट लावू शकतो, चीट।
मग चीट हा शब्द आपल्याला ऑप्शन मध्ये चेक करायचा. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक सेकंदात या प्रश्नाला आपण सोडू शकतो. आता वॉर्न म्हणजे काय होते, तर चेतावणी होती. चेतावणी हे आपल्याला मराठीतून जर अर्थ आले तर सहज सोडवता येते. चेंज म्हणजे बदल, ओके, बदल करणे. आणि त्याच्यानंतर कंपोज म्हणजे रचणे, रचणे. आणि याचा अर्थ होते काय, चीट. चीट म्हणजे डिसीटफुल म्हणतो आपण त्याला, डिसीव म्हणतो, डिसीटफुल, डिसीव अशा पद्धतीचे हे शब्द राहतात. बिगविल आपण त्याला म्हणत असतो. चीट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड. या कीवर्ड मधून आपल्याला काय नियरेस्ट मिनिंग पाहायचा आहे. पॉसिटी. पॉसिटी हा शब्द दिलेला आहे. पॉसिटी एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, एखादी गोष्ट आपल्याजवळ कमी असणे, त्याला आपण म्हणत असतो पॉसिटी म्हणजे कमतरता. कमतरता मराठीतून अर्थ आला तर सहज तुम्हाला इंग्रजी समजते. याचा मराठीतून अर्थ तुम्हाला कळाला. पॉसिटी एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. आता लक्ष द्या, याचे अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. याचं ॲडव्हर्सिटी म्हणजे होते संकट. संकट, ॲडव्हर्सिटी, कॅलॅमिटी आपण त्याला म्हणत असतो. ॲडव्हर्सिटी, कॅलॅमिटी आपण त्याला म्हणतो. ओके. त्यानंतर बघा स्कर्सिटी. स्कर्सिटी म्हणजे होते कमतरता, कमतरता किंवा तुटवडा, एखाद्या गोष्टीचा तुटवडा असणे. प्युरिटी. प्युरिटी म्हणजे ते शुद्धता, शुद्धता प्युरिटी होते. आपण त्याला आपण म्हणतो अनटेंटेड, क्लिअर आहे की नाही, क्लीन आपण त्याला म्हणत असतो प्युरिटीला. आपण प्रिस्टीन हा शब्द आपण या प्युरिटीसाठी वापरू शकतो. प्रिस्टीन खूप मस्त शब्द आहे, खूप वेळेस विचारला. प्रिस्टीन, प्रिस्टीन हा शब्द खूप वेळेस विचारलेला आहे. प्रिस्टीन. ओके. फ्लॅटरी म्हणजे होते चापलुसी करणे, चापलुसी, चापलुसी करणे. बटरिंग करणे आपण म्हणतो. एखादी गोष्ट लोक इतके चापलूस राहते या जमान्यात की आपल्यासोबत त्याचं काम काढून घेण्यासाठी खूप गोड गोड बोलत असतात. त्याला आपण फ्लॅटरी म्हणत असतो. ओके. बोलण्याच्या सेन्समधून इथे चापलुसी आपण त्याला म्हणत असतो. मग या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच काय, तर कमतरता. स्कर्सिटी म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता. पॉसिटी, डेफिशियन्सी आपण म्हणत असतो. पॉसिटी. स्कॅन्टी आपण त्याला म्हणत असतो. काय म्हणतो, स्कॅन्टी. पॉसिटी, पॉसिटी आहे दिलेला. ओके. पॉसिटी, स्कॅन्टी, डेफिशियन्सी आहे की नाही. व्हिटॅमिन डेफिशियन्सीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. व्हिटॅमिनची कमतरता असणे, डेफिशियन्सी आपण त्याला म्हणू शकतो आहे की नाही. आणि याचा विरुद्धार्थी शब्द प्लेंटीफुल, अबेंडंट, एक्स्ट्रा आहे की नाही. असे शब्द आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रिपोजिशन. इथं प्रिपोजिशन आपल्याला योग्य प्रिपोजिशन वापरायचं आहे. बघा, वी आर लिव्हिंग, रिकामी जागा, द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स म्हणजे आपल्याला निघायचं आहे कुठं, तर मार्केट कडे काही मिनिटातच. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपल्याला एका जागेवरून दुसऱ्याकडे जायचं आहे, दुसरीकडे जायचं आहे, तर आपण काय वापरणार, तर इथं टू बी. टूचा अर्थ पहा, चेक करा. एखाद्या दिशेला दिशा दाखवताना आपण टू द वापरतो. टू द. ओके. दिशा दाखवताना टू वापरतो आहे की नाही. समजलं. च्या कडे आपण त्याला म्हणतो, कडे असा शब्द. आता याच्यामध्ये बरेचसे जण टू आन्सर देतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एखाद्या गोष्टीला लिव्हिंग करायला लागलो म्हणजे सोडा लागलो, कुठं जा लागलो, दुसरीकडे जा लागलो, सोडून दुसरीकडे चाललो आपण, तर इथं आपण वापरत असतो फॉर. लिव्हिंग फॉर, लिव्हिंग फॉर द मार्केट. आणि इथं 99% विद्यार्थी इथं चुकतात, टू वापरतात. यांना हेच माहीत राहते की टूचा अर्थ दिशाच्याकडे जाणे, टू वर्ड्स, याचा अर्थ च्याकडे जाणे होते आहे की नाही. च्याकडे, च्याकडे. आता सेम सेम वाटते, परंतु आपल्याला आता हे ॲट कधी वापरत असतो, पण ॲट वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो ठिकाण देत असताना. छोटे ठिकाण, ठिकाण, छोटे ठिकाण असेल तर आपण ॲट वापरत असतो. वेळ दिलेली असेल, वेळ, एक्झॅक्ट वेळ, त्यावेळेस आपण वापरत असतो ॲट. समजलं. पण आपल्याला या प्रश्नात काय, लिव्हिंग फॉर ही एक फ्रेज तयार होते. लिव्हिंग फॉर, एखादी गोष्ट सोडून आपण दुसरीकडे जाते, त्यावेळेस आपण काय वापरत असतो, फॉर वापरत असतो. हे
फ्रेझल वर्ब सारखं आपलं काम राहते विद्यार्थी मित्रांनो. फ्रेझल वर्ब जर तुम्हाला आले, जास्तीत जास्त जे प्रिपोजिशनवरचे क्वेश्चन आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार फ्रेझल वर्बवर आहेत, ते तुम्हाला आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा. आपण प्रिपोजिशनचे संपूर्ण टॉपिक टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्यायचा. टाईप वाईज शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधील चॉईसेस गिवन बिलो करेक्ट वन. आता याच्यातला आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट मधला जे खाली वापरतो आपण, ओके, हे वाक्य कशात नाही पहिले चेक करायचं आहे आपल्याला. डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे, कशा पद्धतीनं करणार बघा. आय सेड टू माय ब्रदर, मी माझ्या भावाला म्हणालो, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, व्हाय वेअर यू अब्सेंट येस्टरडे, का तू अब्सेंट होता काल येस्टरडेला, अशा पद्धतीनं. ओके, तर इकडं लक्ष द्या. आता यामध्ये काय आहे, तर इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि आपण क्वेश्चन मार्क विचारा लागलो, क्वेश्चन मार्क दिलेला असेल. ओके, तर आपण जे शब्द जोडणार ते शब्द कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा बघा. इथं येस्टरडे दिलेला आहे. येस्टरडे असेल तर आपल्याला प्रिव्हियस डे चेक करायचा आहे. प्रिव्हियस डे, इथं येस्टरडे दिलेला आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर कदापि येणार नाही. ओके, म्हणजे पहिलं ऑप्शन आपण एक उडवलं. आता लक्ष द्या, इथं कशा पद्धतीने सोडवणार. हे सेडचं आस्ट होते, कारण आपण प्रश्न विचार लागलो. इथं आस्ट दिलेला आहे. ओके, ब्रदरपर्यंत व्हायपर्यंत सारखंच दिलेलं आहे. इथं डॅट दिलेला आहे, डॅट नाही येत. ओके, इथं आपण डॅट वापरू शकत नाही, डॅट वाय. ओके, कारण त्याच WH वर्डने आपण काय करत असतो, तर वाक्य जोडत असतो. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले उडाले. चौथं आणि दुसरं ऑप्शन आपलं उडालं. आता बघा यामध्ये काय करणार, प्रिव्हियस डे पाहिजे आपल्याला. दोन्हीकडे प्रिव्हियस डे दिलेला आहे. हॅड बीन अब्सेंट, वाय हॅड ही हॅड अब्सेंट प्रिव्हियस डे. आता माय ब्रदर आस्क, इथं दोन्ही ऑप्शन आपल्याला सारखे दिसायला लागले. हॅड बीन अब्सेंट प्रिव्हियस डे. ओके, आय आस्क्ड माय ब्रदर. ओके ओके ओके, इथं बघा या प्रश्नाचे उत्तर जे आहे ना, हे दोन्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकतात. कारण इथं प्रिंट मिस्टेक असू शकते. कारण प्रिव्हियस डे दोन्हीकडे दिलेले आहे, हॅड बीन ING. कारण हे जे वाक्य आहे इथं अब्सेंट, व्हाय वेअर, इथं पास्ट सिंपल पास्टचा आहे, तर आपल्याला हॅड बीन ING पाहिजे. हॅड बीन थर्ड फॉर्म पाहिजे. हॅड बीन थर्ड फॉर्म इथं बी दिलेला आहे, हॅड बीन थर्ड फॉर्म इथं बी दिलेला आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि काही चुकलेलं नाही याच्यामध्ये. असू शकते प्रिंट मिस्टेक असू शकते, ॲज इट इज घेतलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही दिले तरी चालते. कारण पोलीस भरतीमध्ये जरी तुम्ही चेक केलं, ज्यांनी असं सोडवलेलं आहे त्यांना मार्क दिलेले आहे, A किंवा B. तर ते असा प्रश्न टाकतात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, तुमचा वेळ घालण्यासाठी. तर तुम्ही तिथे केअरफुली आपल्याला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे टिक करायचं ते करू शकता एकसारखं असल्यावर. ओके, प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. आता इथं आपल्याला कोणतं वापरायचं आहे या रिकामी जागेत पाहू आपण. शी वुड बी हॅपियर इफ शी, रिकामी जागा बेटर. आता लक्षात घ्या, हे जे आहे कंडिशनल सेंटेन्स आहे. कोणतं आहे, कंडिशनल सेंटेन्स. याचा अर्थ बघा, इथं वुड बी हॅपियर थर्ड फॉर्म झालेला आहे, वुड बी हॅपियर. तर हे जे वाक्य आहे, ज्या वेळेस बघा वाक्याची सुरुवात कंडिशनल सेंटेन्समध्ये इफने वाक्याची सुरुवात होते. जर इथं सिंपल प्रेझेंट असेल, समजून घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर येणारं वाक्य शॅल किंवा विलने आपण जोडत असतो. ओके, जर तरचे वाक्य, जर वाक्याची सुरुवात इफने व्हायली आणि इथं वर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे सिंपल पास्ट असेल. सर्व तुम्हाला टेन्समध्ये मी शिकवलेलं आहे. टेन्सचे व्हिडिओ पाहून घ्या, याच्यामध्ये सर्व रूल दिलेले आहेत. सिंपल पास्ट असेल तर इथं वुड, कुड आणि V1 राहते, प्लस V1 करा, V1 राहत असते. ओके, आता आपल्याला सिंपल पास्ट मेन टेन्स मध्ये इथं वर्बचा इथं V1 दिलेला आहे, वुड प्लस V1 दिले हॅपियर. ओके, वुड बी दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ जे आहे हॅपियर त्याचं काय विशेषण आहे आणि वुड बी हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके, वुड वर्बचा फर्स्ट फॉर्म दिला तर इकडे आपल्याला वर्बचा काय पाहिजे, सेकंड फॉर्म पाहिजेत असते. ओके, तर इथं आपण हॅड ॲडजस्टेड वापरू शकत नाही. कारण बघा इथं लक्षात घ्या, तिसरं वाक्य राहते कंडिशनल सेंटेन्समध्ये. इफने वाक्याची सुरुवात व्हायला लागली, इथं पास्ट परफेक्ट असेल
परफेक्ट. तर येणारं वाक्य जे आहे वुड, वुड, कुड, शुड, ओके, हॅव आणि थर्ड फॉर्मने राहते बी थ्री ने राहते. तर हे वाक्यामध्ये बघा कुठं वुड शुड, इथं परफेक्टचं वाक्यच नाही आहे, सरळ सरळ आहे हे वाक्य. याचं आहे, याचं वाक्य आहे. तर समजून घ्या, इथं वुड दिलेला आहे, तर वुड दिलेला असेल आणि वर्बचा पहिला फॉर्म असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इथं वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. इथून वाक्याची सुरुवात समजा तर इथं वर्बचा सेकंड फॉर्म कुठं आहे, तर वर्बचा सेकंड फॉर्म इथं ऑप्शन क्रमांक डी मध्ये. हॅड ऍडजस्टेड येत नाही, वुड हॅव ऍडजस्टेड येत नाही, कारण हे परफेक्टचं वाक्य नाही आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला सोडवता आला असतं. मी तुम्हाला समजून सांगितलं. हे एवढे जे रूल आहेत हे टेन्सवरचे रूल आहे आणि हे जे रूल आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त विचारतात. कुठे विचारतात, तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे रूल जास्त विचारतात. ओके, हे रूल तुम्हाला ऑलरेडी मी टेन्सच्या क्लासमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टेन्सचे सर्व काही लेक्चर पाहायला मिळते, तुम्ही करू शकता. ओके, वाक्य कसे बनवायचे सर्व काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 7वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. आता याच्यामधून बी आपल्याला काय करा, रिकामी जागेसाठीच आहे आणि आपल्याला प्रिपोजिशनसाठी हा प्रश्न विचारला. द कॉलेज विल बी ब्रेक अप फॉर द समर वेकेशन. रिकामी जागा अबाउट अ वीक टाइम. आता इथं आपण ॲट वापरायचं, बाय वापरायचं, फॉर वापरायचं की इन वापरायचं हे लक्षात घ्या. आता आपण काय म्हणायला लागलो, या वाक्याचा अर्थ समजून घ्या काय आहे. जर एखाद्या ठराविक काळानंतर जर एखादं कार्य कालखंड काहीतरी कार्य होत असेल तर आपण काय वापरणार, सिंपल गोष्ट आहे, इन वापरणार. आता समोरची सुट्टी लागलेली आहे, कशाची, तर सुट्टीसाठी आहे. तर कशासाठी आहे, सुट्टीसाठी. आणि इथं टाइम बद्दल बोलायला लागलो तर आपण इथे सर्व टाइमचेच प्रिपोजिशन आहे दिलेले, सर्व काही टाइमचे प्रिपोजिशन आहे. कशा पद्धतीने आपण वापरतो बघा. फॉर कधी वापरतो, फॉर आपण वापरतो कॅल्क्युलेटेड टाइम, कॅल्क्युलेटेड टाइमसाठी वापरतो. ओके, हे प्रिपोजिशनमध्ये संपूर्ण शिकवलेलं आहे. जसं की 10 hours, 10 years अशा पद्धतीचे कॅल्क्युलेटेड टाइम राहते, त्यावेळेस आपण ते वापरत असतो फॉर. ओके, आणि दुसरी गोष्ट बाय कधी वापरतो, तर ज्यावेळेस आपण हाताच्या घड्याळीचा टाइम वापरतो, हाताची घड्याळ, ओके, हाताची घड्याळ, त्यावेळेस आपण बाय वापरतो. ओके, त्याच्यानंतर बघा ॲट कधी वापरतो, सामान्य वेळ दिली असल्यास, सामान्य वेळ. ओके, डॉग बार्क्स ॲट नाईट म्हणजे डॉग भुंकतो. ओके, प्रत्येक रात्री डॉग भुंकतो. अशा पद्धतीनं प्रत्येक सामान्य रात्र आहे त्यावेळेस आपण ॲट वापरणार. आणि इन कधी वापरणार, तर एखादी गोष्ट विशिष्ट कालखंडात असेल, विशिष्ट कालखंड, काळामध्ये आहे, विशिष्ट काळामध्ये असेल. जसं की आय वेंट टू पार्टी इन द नाईट म्हणजे मी रोज रोज पार्टीला जाणार का, नाही, एखाद्या विशिष्ट दिवशीच मी पार्टीला जाणार. आय वेंट टू पार्टी इन द नाईट अशा पद्धतीने आपण वापरणार. परंतु इथं लक्षात घ्या, आपण काही वेळानंतरची गोष्ट करायला लागलो त्यावेळेस आपण इथं सरळ सरळ इन वापरायचं आहे. ओके, काय वापरणार, इन. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे 8व्या क्रमांकाचा. in each of the groups of words given below, one word is spelled wrongly. Choose the word. आता याच्यामध्ये काही वर्ड दिलेले आहेत ज्याच्यामध्ये स्पेलिंग त्याचं रॉंग आहे. ओके, त्याचं स्पेलिंग काय आहे, रॉंग दिलेलं आहे. तर मग बघा यामध्ये कोणत्या शब्दाचं स्पेलिंग रॉंग दिलेलं आहे, बाउंड्री. बाउंड्री याचा अर्थ काय राहते, सीमा. बरोबर आहे, बाउंड्रीचं स्पेलिंग तेच आहे. ओके, चॉफरचा अर्थ होते बघा, त्याला खाजगी ड्रायव्हर म्हणतो, खाजगी ड्रायव्हर, खाजगी ड्रायव्हर. चॉफरचं स्पेलिंग बरोबर आहे. सर्जंट बघा ही पोलीस खात्याची किंवा एक आर्मी खात्याची पोस्ट आहे, एक पद आहे, याचंही स्पेलिंग बरोबर आहे. आता बेनिफिशियंटचा अर्थ काय होते, बेनिफिशियंटचा अर्थ होते बघा, एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला सकारात्मक विचार करत असेल, फायद्याचा विचार करत असेल, तुमच्याबद्दल ते सहानुभूती ठेवत असेल. बेनिफिशियंट पर्सन म्हणजे दयाळू, त्याला आपण म्हणतो दयाळू किंवा सभ्य व्यक्ती
आपण त्याला बेनिफिशियन म्हणतो, याचंही स्पेलिंग बरोबर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणतीही चूक नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणून हे प्रश्न सर्व काही बरोबर आहे. परंतु असे प्रश्न तुम्हाला काय देतात, कारण तुमचा वेळ गेला पाहिजे आणि तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता प्रश्न आहे. आणि ह्या बऱ्याचशा जणांना स्पेलिंग मिस्टेकमध्ये एवढा प्रॉब्लेम येतो ते प्रश्न सोडू शकत नाहीत. मग हे चारही प्रश्न इथं बरोबर दिलेले आहे. या प्रश्नाचा तुम्हाला ऑलरेडी मार्क भेटतात, तुम्ही कोणालाही निवडा, कारण हे प्रश्न चुकीचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला घाबरायचं नाही, समोर चालले जायचं आहे. ओके, आणि समोर जात असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तलाठीची बॅच करायची असेल, तलाठीची तयारी करायची असेल, लवकरात लवकर महसूल विभागाच्या खूप साऱ्या जागा येणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली 10 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे बॅचची. 999 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. अंकगणित ट्रिक्सनुसार शिकणार आहोत, बुद्धिमत्ता आपण त्याच्यामध्ये ट्रिक्सनुसार शिकणार आहोत. आता इंग्रजी व्याकरण शिकायला लागलो, तुम्हाला माहित आहे किती शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला समजून सांगायला लागलो त्यासाठी. आणि मराठी व्याकरण भी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहोत. तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. ऍप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचे तर गुगल प्ले स्टोअरवर जा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, हा लोगो दिसतात, हा लोगो दिसता क्षणी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्याच्या बाद रजिस्ट्रेशन करायचं आहे. जी बॅच घ्यायची या बॅचवर बाय नाऊवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक लिंक येईल, तिथून तुम्ही ऍप्लिकेशनची जी आहे तुम्ही प्रोसेस करू शकता. म्हणजे जे बी तुम्हाला प्रवेश घ्यायचा त्याची प्रोसेस करू शकता आणि तुम्ही जी बॅच घ्यायची आहे त्याला पेमेंट करून तुम्ही त्याला सक्रिय होऊ शकता. ओके, चला लवकरात लवकर बॅच घेऊन घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. 9वा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. बघा काय म्हटलेलं आहे. करेक्ट फॉलोइंग सेंटेन्स. ओके, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर हू हॅज ब्रोकन द विंडो पेन. आता लक्षात घ्या, आता एका बॉयने खिडकी तोडली की हेडमास्टरने खिडकी तोडली एवढं सांगा मला. या मध्ये इथं काय दिलेलं आहे, द हेडमास्टर हू हॅज ब्रोकन. आता मला एक सांगा, या वाक्यामध्ये ज्यानं तोडली त्याच्यासमोर हू आलेला आहे. हू हा एक सर्वनाम आहे की ज्याने विंडो तोडली. आता हेडमास्टर आहे तर हेडमास्टर विंडो तोडणार आहे का? नाही, सिंपल गोष्ट आहे. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, हे जे आहे द बॉय हू हॅज, द बॉयच्या बाद हू यायला पाहिजे. द बॉयच्या बाद हू कुठे दिसायला लागला, द बॉयच्या बाद हू कुठे दिसायला लागला, इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे. चलो, व्हेरी गुड. आता यामध्ये बघा, पनिश्ड बाय द हेडमास्टर, हॅज बीन ब्रोकन, हॅड बीन ब्रोकन. आता बघा यामध्ये ब्रोकन, हॅज ब्रोकन, हॅड ब्रोकन. ओके, चला इथे हॅड ब्रोकन आहे, हॅज ब्रोकन. हॅड ब्रोकन येणार नाही, समोरच्या याच्यात जाणार नाही आपण. ओके, आता ब्रोकन द विंडो, हॅज बीन ब्रोकन, हॅज बीन ब्रोकन बी येणार नाही याच्यामध्ये. हॅज ब्रोकन अशा पद्धतीने येईल. हॅज बीन ब्रोकन येणार नाही, हॅज ब्रोकन येऊ शकते. त्यानंतर पेन हॅज बीन, परत हॅज बीन दिलेला आहे. हॅव पनिश्ड बाय द हेडमास्टर, पेन हॅज बीन पनिश्ड. बघा, एक सारखंच सगळं राहते, याला केअरफुली सोडवावं लागते. इथं हॅज ब्रोकन विंडो पेन हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर. दोन्ही वाक्य खालचे सारखेच आहेत. ओके, चला ठीक आहे. तर हॅज बीन ब्रोकन नाही, याही प्रश्नाचं उत्तर दोन्ही ऑप्शन येऊ शकते, कारण इथं दोन्ही वाक्य हे जे आहे सारखेच आहेत, जवळपास पूर्णपणे सारखेच आहेत. पनिश्ड. ओके, हे दोन्ही उत्तर असू शकतात. हे बघा, असे प्रश्न आहेत, हे आयोगाने दिलेले प्रश्न मी ॲज इट इज घेऊन आलेला होतो. या दोनपैकी एक कोणतेही ऑप्शन चूज केलं, सी किंवा डी मधलं, तर तुमचं उत्तर बरोबर राहील. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10 काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. रिकामी जागा दिलेली आहे. युरोपियन कंट्री इज फेमस फॉर इट्स टुलिप्स एक काय आहे, तर एक फूल आहे.
तर त्यासाठी ते फेमस आहे युरोपियन कंट्रीज. ओके, आता यामध्ये युरोपियन मध्ये आपण म्हणत असताना युरोपियन कंट्री यू पासून उच्चार होते, युरोपियन कंट्री, तर इथं आपण यू पासून उच्चार होते हे व्यंजन आहे म्हणून इथं आपण ए वापरणार. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ बघितला यासाठी धन्यवाद. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.